सगळे. तर उजाडला आहे दिवस दुसरा. हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून. वाजले आहेत दुपारचा 1 आणि आम्ही मस्तपैकी सकाळी उठलो. खूप लेटच उठलो कारण आम्ही रात्री खूपच धमाल केली आणि त्यानंतर मस्त ब्रेकफास्ट केला आणि मस्त रूमवरती पूर्ण वेळ झोपून होतो. किरण चल लवकर. इथे किरणची रूम आहे आणि अर्धी लोकं चालली आहेत काय म्हणते मी जेवायला आणि किरणला आणि मला भूक नाही आहे कारण आम्ही सकाळी खाल्ली पावभाजी. ओ हाय होता किरण. सो आम्ही दोघींनी पावभाजी खाल्ली आहे. MTRचे पॅकेट्स आणले होते. मस्त मजा आली आणि आमचं पोट भरलं त्यामुळे आम्हाला जेवायचं नाही आहे. सो आम्ही चाललोत मसाजला. अस्मिताचाच बर्थडे आहे. हॅपी बर्थडे. काल रात्री हॅपी बर्थडे कर रे दादा तिला. ड्रेस सुंदर आहे. हो मस्त. हॅपी बर्थडे. मेकअप करायचंय. आम्ही काल रात्री भरपूर धमाल केली आणि आज संध्याकाळी डबल धमाल करणार आहोत. आम्ही मस्त प्लॅन आहे बर्थडेचा. सो आता आम्ही चाललो आहोत. मी पण म्हणते मसाजला. सो येस असा सगळा बर्थडेचा प्लॅन होणार. त्यामुळे संध्याकाळी सुद्धा खूप मजा असणार आहे. त्यामुळे अजिबात बघायला विसरू नका. चल किरण लवकर उशीर होईल. चलो बाबा. सो मंडळी हे बघा इथे ना अशा बग्गीज आहेत कारण रिसॉर्ट खूप मोठं आहे आणि असं वरती खाली चढायचं आहे. त्यामुळे ही एक छान सोय आहे रिसॉर्टमध्ये. ऑइल मसाज टुगेदर. No 3 2. तर मग दुपारी जेवण झाल्यावर अस्मिताच्या बर्थडेचं फर्स्ट केक कटिंग झालं. क्राफ्टिंगसाठी आणि आता लॉबीकडे जायचं आणि लॉबीकडे गाडा म्हणजे गाडा लॉबीकडे आम्हाला घेऊन जायला काही कार्स असतील का आय डोंट नो का बग्गीज आहे आणि मग आम्ही जाणार आहोत राफ्टिंग पॉईंटला आणि मग तिथे आमची राफ्ट असणार आहे आणि बाकी सगळं पुढे तुम्ही बघा जाता. सो खूप धमाल असणार आहे आणि ना त्या राफ्टिंगमधनं तुम्ही खाली उडीसुद्धा मारू शकता नदीमध्ये. बघू नक्कीच मारू. निनाद तर मारणारच आहे मला माहिती आहे. सो चला हे काय सगळी लोक ओके कापून खा. गणपती बाप्पा मंगलमूर्ती जय. बापरे. चलो गाइस बाय बाय.
वरून आता आलेलो आहोत. खूप धमाल केली, मजा आली. म्हणजे आम्ही काही पाण्यात उड्या नाही मारल्या, निनाद आणि मनोज म्हणजे किरणचा हस्बंड त्याने दोघांनीच पाण्यात उड्या मारल्या, पण धमाल होती. त्यानंतर येऊन आम्ही जेवलो फटाफट, नाही सॉरी आधीच आम्ही जेवलो होतो, मग रिव्हर राफ्टिंगला गेलो आणि मग येऊन आम्ही जस्ट असं चिल केलं, मस्त नदीवर बसलो होतो पाण्यात. तुम्ही ते सगळं पाहिलंच असेल. आणि आता झाली आहे संध्याकाळ आणि आम्ही असे सुंदर रेडी झालेलो आहोत. आम्ही म्हणजे मागे सगळ्या जणी रेडी झाल्यात, कारण आज आहे अस्मिताची बर्थडे नाईट आणि बर्थडे डिनर. तर आम्ही ना ह्या पूर्ण सेक्शन प्री बुक केला आहे तिच्या बर्थडेसाठी. हे तुम्ही मागे बघताय ते खूप सुंदर आहे, खूप धमाल होणार आहे. तर मग मंडळी हे बघा, हा पूर्ण सेक्शन आम्ही बुक केलेला आहे. इथे पूर्ण आमचा पार्टी हॉल आहे, तुम्ही ते बघू शकता. इथे नदी सुद्धा आहे आणि या साईडला स्विमिंग पूल सुद्धा आहे. सो आता आपण जाऊया आतमध्ये आणि भेटूया बर्थडे गर्लला. बर्थडे गर्ल उभी राहा, तुझा लुक दाखवायचा आहे. ये बाहेर आहे. तर ही आहे आज आमची बर्थडे गर्ल. बघा किती सुंदर दिसते आणि हा तिचा आजचा लुक आहे. तिला हसायला येते आणि तिने क्राऊन पण घातलंय. क्राऊन दाखव तुझा. काय खूप गीताने दिलंय, हेअरस्टाईल किरणने केली आणि मेकअप लुक पूर्ण लुक. क्या बात आहे, सुंदर सुंदर दिसतेस तू आज. आम्ही या कॅफेला आलोय कारण आम्हाला केक वरती थोडंसं डेकोरेशन करायचं आहे. ते मुग्धा स्पेशल केक आलेला आहे, चॉकलेट ब्राउनी. ते साईडचं काढ. मला वाटलं तुम्ही ते साईडचं प्लास्टिक काढ किरण. बर्थडे गर्ल खुश आहात? आणि त्याच्या रात्रीपासून चालू आहे सगळं. ते केकवर डेकोरेशन तयार झालेलं आहे अशा प्रकारे. कसा आहे केक? उत्कृष्ट. केक एक नंबर झालेला आहे. तुम्हाला पाहिजे का तन्मय? ऑर्डर प्लेस करण्यासाठी इंडियात बेटा. आम्ही मुग्धाच्या हातचा शेवटचा केक खात आहोत आज. कसा झालाय? स्वादिष्ट, चविष्ट. ऑर्डर प्लेस आता पुण्यात करायची सांगा. टू बी कंटिन्यूड इन पुणे. गोल 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 गोल. खाली. अरे बापरे. Really wonderful experience. कसं वाटतंय तुला अस्मिता? एक वेळेस आम्ही चिमूच्या बर्थडेला गेम खेळलो होतो, त्यामध्ये शैलेशमध्ये चीट आली होती आणि शैलेशला सांगितलेलं टेल समथिंग अबाउट युअर वाईफ, पण शैलेश एक शब्द बोलू शकला नाही. अर्धा तास टाइमपास केलेला, पण आज 12 वर्षात पहिल्यांदा तो लोकांसमोर बोललाय, त्यामुळे सातो आसमानांचे ऊपर. दिलबर मेरे कब तक मुझे
तड़पाओगे, मैं आग दिल में लगा दूंगा वो कि पल में पिघल जाओगे। एक दिन आएगा प्यार हो जाएगा, वो मैं आग दिल में लगा दूंगा वो कि पल में पिघल जाओगे। वो दिल मचल जाएगा, प्यार हो जाएगा, दिल भर मेरे जब तक मुझे ऐसे ही क्या बात है, क्या बात है। तर मग दुसऱ्या दिवशी सकाळी निघताना थोडासा इमोशनल मुवमेंट, कारण मुग्धाची आमच्यासोबत ही बँकॉकमधली लास्ट ट्रिप होती, त्यामुळे सगळेच थोडे इमोशनल झाले. आम्ही आता पुण्यात भेटणार आहे सगळे. हो आम्ही सगळे आणि मुद्दा वेकेशनला इथे येणार डिसेंबर. आणि आता आम्ही फायनली निघालो आहोत, चेकआउट करतो आणि ते जरा फोटो सेशन चालू आहे मागे रिसॉर्टच्या बाहेर. आणि खरंच खूप अमेझिंग ट्रिप होती, धमाल केली आम्ही. तुम्ही पाहिलंच असेल, राफ्टिंग केलं, नदी आम्ही तर पूर्ण वेळ नदीने. आता आम्ही निघालो आहोत तेव्हा काही ते मागे सगळेजण गोळा झाले आहेत, फोटो सेशन चालू आहे. तो चला आपण सगळ्यांना विचारूया. चला, कशी झाली ट्रिप? एक्सलेंट, मजा आली, एन्जॉयड. या येस. गीताचा पाय बघा, हे तिने पाहिलं. आयर्न मॅन, आयर्न वुमेन. किरण, कशी झाली ट्रिप? एकदम छान, ऑसम, मजा आली. येस. नुपूर, अस्मिता, कशी झाली ट्रिप? एकदम भारी, मजा आली. लाईफ टाइम मेमोरेबल एक्सपिरियन्स होता आपला ना. हो, आम्ही अर्धा वेळ तर नदीत बसून. येस. आणि अस्मिताचा बर्थडे सुद्धा खूप मला खूप मस्त वाटलं. आणि स्पेशल थँक्स माझ्या सगळ्या फॅमिली, फ्रेंड्स, त्यांचे हजबंड, मुलं, सगळ्यांसाठी. येस. इतका मेमोरेबल डे केला, म्हणजे माझा 36th बर्थडे मेमोरेबल झाला एकदम. अच्छा, ते तुम्ही पाहिलंच असेल सगळ्यांनी, धमाल. येस. दादा, कशी झाली ट्रिप? गिफ्ट खूप मिळाले, गिफ्ट खूप सुंदर मिळाले आणि भाविकाने पण खूप. मी तुला ट्रॅव्हल पॅक दिलेला आहे, ट्रॅव्हल पॅक. हो, नुपूर, वर्षा मस्त लिपस्टिक दिले. गरम गरम ट्रिप होती, गरम गरम. हॅलो गाईज, तर अशा प्रकारे आमची मस्तपैकी टूर झालेली आहे. होपफुली तुम्ही सुद्धा भरपूर एन्जॉय केला असेल. तर मग येस, चला आता मग भेटूया पुढच्या नवीन छान छान ब्लॉग्स मध्ये. टिल देन काळजी घ्या, बाय.